आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांच्या अलंकाराची तयारी पूर्ण झाली आहे। श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणीचे अलंकार आहेत हे जे आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेसाठी विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला विशेष रेशमी पोशाख अर्पण करण्यात आलाय। यावर्षी श्री विठ्ठलाला रेशमी लाल आणि केशरी रंगाचा अंगरखा पोशाख तर माता रुक्मिणीला रेशमी पैठणी परिधान करण्यात येणार आहे। पारंपरिक वारकरी संस्कृती आणि महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचं दर्शन घडवणारा हा पोशाख विशेष आकर्षण ठरणार आहे। मंदिर समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आहेत। महाराज काय सांगाल, कशा पद्धतीचा पोशाख आहे? या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आदरणीय आचार्य तुषार भोसले यांच्या मार्फत श्री विठ्ठलला व माता रुक्मिणीचा पोशाख पाठवलेला आहे। आपण बघताल रेशमी वस्त्रावर सुंदर असं भरजरीत डिझायनिंग केलेलं आहे। हा देवाचा शेला, देवाचा सवळा आहे। त्यानंतर हा जो देवाची अंगी आहे याच्यावर सुंदर अशी डिझाईन आहे आणि हे सुद्धा बनारस रेशम आहे आणि देवाचा जो शेला आहे तो सुद्धा पूर्ण अतिशय एम्ब्रॉयडरी केलेला आहे। हे सुद्धा देवाचे सगळे बाजूबंद आहे आणि त्यानंतर ही जी साडी आहे अतिशय सुंदर रेशमी अशी येवला येथील पैठणी साडी आहे। यावर्षी अतिशय दिमागदार आणि रुबाबदार पोशाख हे राज्याचे मुख्यमंत्री यांनी पाठवलेला आहे। पूर्ण एकादशीच्या दिवशी हे देवाच्या अंगावर राहील। नक्कीच आपण पाहिलं तर दरवर्षीप्रमाणे आचार्य तुषार भोसले हे मुख्यमंत्र्यांकडून आणलेला जो पोशाख आहे ते मंदिरामध्ये घेऊन आले। काय सांगाल, दरवर्षीप्रमाणे आज कोणत्या प्रकारची साडी घालण्यात आली? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे नेहमीच पांडुरंगाच्या बाबतीत अतिशय त्यांच्या भावना या वेगळ्या असतात, अतिशय संवेदना असतात आणि म्हणून पोशाखाची रंगसंगती सुद्धा ते स्वतः निवडत असतात। यावर्षी सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लाल रंग आणि केशरी रंग असे दोन रंग तुम्ही पोशाखामध्ये वापरा अशा सूचना आम्हाला दिल्या होत्या आणि त्या सूचनेनुसारच लाल केशरी रंगाची रंगसंगती असलेला सुंदर असा पोशाख 2 महिने या सगळ्या कालावधीत करता लागले आणि असा सुंदर पोशाख आपण तयार करून घेतलाय। महाराष्ट्रातले लाखो वारकरी आणि जगभरातल्या सगळ्या भाविकांचे डोळे आता रुक्मिणी माता आणि परब्रह्म पांडुरंगाचं दिव्य रूप दर्शन घेण्याकरता सगळ्यांचे डोळे आता आसुसलेले आहेत। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।